तू काळजी करू नको. आपण चांगलं पण तरी बघू. अगं तांबडे बाबांवर विश्वास आहे माझा खूप. त्या माणसाचं मन खूप मोठं आहे, अगदी त्याच्या कपाळा एवढं. पण एक बरं झालं, दोघे एकत्र बसले, तांबडे आणि बाबा. तांबडे बाबा. काहीही झालं तरी मी अभिजित चव्हाणशीच लग्न करणार. बाबा काय केलं तुम्ही? ते माझं लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं. अगं फर्स्ट टाईट होता तो, वास येत होता त्याच्या तोंडाचा. असला मुलगा पसंत करतेस तू? साहेब तुम्हाला भेटायला कोणीतरी आलाय. साडी नेसली आहे. साडीतली साहेब तुम्हाला भेटायला कोणीतरी आलाय. काय? साडीतली साहेब तुम्हाला भेटायला एक तर बाई साहेब म्हण, नाही तर साहेब तिकडे जाऊन म्हण. बाई साहेब तुम्हाला भेटायला कोणीतरी. चल पाठव. अरे हा मुंगूस कुठून गेला? मोठी आहे. कोण आहात तुम्ही? या बरोबर. हो ती सर्व्हिसिंगला टाक. सर्व्हिस टॅक्स भरत जा. ओके डिझेल टाक त्याच्यात. डिझेल गाडी हो चालेल 4-5 घेऊन. वा वा, किती राजबिंडा हा पोरगा. कोण आहात तुम्ही? रघुनाथ फाटुंदार. रघुनाथ सुभेदार. या वा वा वा, सेम गुरुनाथ सारखं दिसतो. असू दे, या. म्हणजे तुम्ही तुम्ही ओळखता एकमेकांना? काय? काय करते? त्याला सांगायचं सगळ्यांना नमस्कार कर. पाया पडायला सांग. पाया पडा, पाया सगळ्यांची. पाया पडा. नाही म्हणजे तो टीव्हीतल्या गॅरी सारखा सेम दिसतो म्हणून. रिक्षा. इकडे या. बसा ना. एक मिनिट, हे असं पाया का पडतात हे असं? ते शिक्षकांनी तसंच शिकवलंय मला. ते पाया पडताना असं पाया पडले डायरेक्ट म्हणजे हृदयापर्यंत आशीर्वाद. बसा ना. बसा या बसा. वा वा. इज दिस गोखलेज 2 BHK? इंग्लिश बोलतोय, भारी दिसते. बसा ना, बसा. हा तेच. हे असे का बसलेत हे? ती सवय ना मला. एक सीटची बचत होती ना त्यामुळे असं बसलो. सवय. मी काय म्हणतो, ह्याचा पटकन इलाज का करून घेत नाही तुम्ही? माझ्याकडे आहे एक आयुर्वेदिक. ताकात घ्यायचंय, मलम पण आहे. कसलं काय नाही मला आवड आहे अशी बसायची. आम्हाला सांगा काय करता तुम्ही? ऑटो काय? ऑटो मोबाईल सेक्टर मध्ये म्हणजे इंजिनियर आहात? नाही इंजिनियर नाही. ऑटो मध्ये जे मोबाईल सापडतात ना ते ओळख पटवून परत देतो. असा बिझनेस आहे आमचा. असा आहे. अजून काय काय सापडतं ऑटो मध्ये? पर्स सापडती, नंतर मोबाईल सापडतात, लॅपटॉप. आता त्या छत्र्या सापडतात. एवढा पावसाळ्यात छत्र्या. ऑटो बद्दल खूप माहिती आहे तुम्हाला. आता तर धंदा हे असतं तसं काही नाही. हे थोडीफार माहिती. बस
ऑटो विषयीची चर्चा पास झाली. मला सांगा तुमचं ऑफिस कुठे आहे? हे पार्किंग मिळेल तिथं आणि जिथं जागा असेल वेगळ्या जागा घेतो ना आम्ही तर तिथं ऑफिसेस आहे. अच्छा, म्हणजे बांद्राला पण आहे तुमचं ऑफिस बांद्रा? तिकडे टॅक्स चालतात. टॅक्स तिकडे टॅक्स भरावा लागतो ना त्यामुळे तिथं असं आमचं तिकडे नाही काय. मग? आमच्या इकडे नाला सोपारा विरार वसई इकडे ऑफिसेस असं फिरतात. ऑफिस फिरतात ते, फिरते ऑफिस. हा म्हणजे अशी एक नवीन कन्सेप्ट आहे. बास झाले प्रश्न आता, बास झाले. हा मला आवडलाय हा मुलगा, ह्याच्याशी मी लग्न करायला हा, तयार तेच आहे. नाही किती वेळ वेटिंगला ठेवायची रिक्षा वेटिंग करून टाकूया. ए बाबा, ए बाबा, चल ना यार, किती वेळ, चल ना लवकर. माणूस आहे यार. हे कोण आहे? हे लिगल ऍडवायझर आहे. ते थोडे ऍडवायझर आहेत आहे माझे legal. ओय, ओय. हा काय बोलला? 2 शीटावर तो लगेच होतो. अर्धा तास झाला वाट बघतो मी याची. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. हे मोठे बिझनेसमन आहेत, गुरुनाथ नाव आहे त्यांचं. कसला बिझनेसमॅन? रिक्षावाला आहे, अभिजित चव्हाण रिक्षावाला. तू गाडी लावून काय फिरतो रे? काय माणूस आहे? आता तू मेला, आता तू मेला. का केलं तुम्ही असं? मला अभिजित चव्हाणशीच लग्न करायचंय. सारखं कॅरी कॅरी करू नका. माझ्या नात्यातला शेतकरी आहे, त्यासोबत लग्न कर. हा, शेतकरी आहे. मला शेतकऱ्याशी लग्न नाही करायचंय. मला रिक्षावाल्याशीच लग्न करायचंय. आणि जर तुम्ही माझं लग्न रिक्षावाल्या बरोबर लावून दिलं नाही तर मी मिलिंद शिंदेचा हात पकडून पळून जाईन. अगं, तू म्हणतेस हे गंमत गंमत, ते ठीक आहे, पण त्यांनी सिरियस घेतलं तर केवढ्यात पडल ते. आणि पोरी, तुला कळतं का नवरा कसा पाहिजे? बायकोला त्याच्या डोक्यावर बसता आलं पाहिजे. इकडे कसं शक्य आहे? म्हणजे संसाराची वाट अशी निसर डिबरी वाटेल का? अरे माझं ऐका, माझ्या नात्यातल्या याच्याशी लग्न करा. शेतकरी येतो. हा, तुमच्या नात्यातला आहे, शेतकरी आहे. मग शेती शिल्लक राहिली का आता त्याच्याकडे काही? तू बापची काही बोलू नको, नाही तर तुझ्या असल्याच्या पाईप मध्ये मीठ टाकेन. ए, मीठ नको. वास विषय ठरला आता. हिचं लगीन आपण शानादा बरोबर लावायचं. बोलवा शानादाला. मला मीटर लावलंय. तू आलायस? ते सेम दिसतात ना टीव्हीतल्या शानादा सारखे. शेतकरी आहे ना हा. वा, वा, खूप खूप बरं झालं, खूप बरं झालं. आता माझ्या कुंडीत टाकायला मला गांडूळ मिळतील. काय संबंध? शेतकऱ्याचा मित्र असतो ना गांडूळ, याचे मित्र येतील ना घरी, कुंडीत टाकेल त्यांना. बघा तुम्ही भाडं कमी द्या पण शिवी देऊ नका. हे आपलं शानादा काय कोल्हापूरला असतो मी.